Good morning, everybody. Today we are going to learn very interesting poem, edit number 2.4. Have you on your tomorrow? Part number 1. Have you on your tomorrow? Written by Edgar Guest, 1881 to 1959. Student, we are going to learn a poem before you start to learning icebreakers. म्हणजे विद्यार्थी मित्र, कविता सुरू करण्यापूर्वी आपल्याला कवितेच्या संदर्भात काही पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्याचा अभ्यास आपण सुरुवातीला करूया. त्याला इंग्लिशमध्ये इथं आईस ब्रेकर्स असं म्हटलेलं आहे. Complete the following wave. Different ways to help others. म्हणजे याच्यामध्ये एक वेब दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की डिफरंट वेज टू हेल्प अदर, म्हणजे आपण इतरांना वेगवेगळ्या प्रकारे कशी मदत करू शकतो. मग तुम्हाला काय वाटतं की आपण ही मदत कशा पद्धतीने केली पाहिजे? फॉर एक्झाम्पल, हेल्पिंग द ब्लाइंड पर्सन टू क्रॉस द रोड, म्हणजे आपण एखाद्या अंध व्यक्तींना रोड क्रॉस करण्यासाठी मदत केली पाहिजे. हू हॅज लॉस्ट देअर वेज, म्हणजे जे आपला मार्ग भरकटलेले आहेत अशांना आपल्याला मदत केली पाहिजे. हेल्पिंग एल्डर्स टू परचेस थिंग, जे मोठे व्यक्ती असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. सपोर्ट ड्युरिंग अ डिफिकल्ट टाइम, म्हणजे आपण जे अडचणीत आहेत अशा व्यक्तींना आपण सपोर्ट केला पाहिजे, मदत केली पाहिजे. या पद्धतीनं आणखी प्रकारचे अनेक मदत जी आहे ती आपण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना करू शकतो. नेक्स्ट, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफिकल्ट इडियम्स प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमॉरो, म्हणजे आपल्याला आपल्या पार्टनरमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये डिस्कस करायचे, चर्चा करायची इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स, म्हणी किंवा वाक्प्रचार जे आहेत टुमॉरो या शब्दाशी रिलेटेड. टुमॉरो म्हणजे काय? उद्या. उद्या या शब्दाशी रिलेटेड आपल्याला प्रोव्हर्ब्स किंवा म्हणी ज्या आहेत त्या मित्रांमध्ये डिस्कस करून आपल्याला इथे लिहायच्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिली करून दाखवलेली आहे, नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन डू टुडे, म्हणजे तुम्ही आजचा विचार न करता नेहमी उद्याचा विचार करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रोवर्ब, टुमॉरो नेव्हर कम्स, म्हणजे उद्या कधीच येत नाही, आजचं काम हे आजच आपण केलं पाहिजे. टुमॉरो इज ॲज गुड ॲज टुडे, आजच्या पेक्षा उद्या नेहमी चांगला असतो. Yesterday, today and tomorrow, these are 3 days of man, म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये yesterday म्हणजे काल, today म्हणजे आज आणि tomorrow म्हणजे उद्या, हे 3 दिवस महत्वाचे असतात. या पद्धतीने आपण या प्रकारच्या प्रोव्हर्ब्स जे आहेत टुमॉरो या शब्दाशी रिलेटेड त्याचा इथे अभ्यास केलेला आहे. नेव्हर पुट ऑफ until tomorrow what you can do today. Tomorrow never comes. Tomorrow is as good as today. Yesterday, today and tomorrow, these are 3 days of man. Next question, when you make your future plans you think of, म्हणजे आपल्याला जेव्हा भविष्याबद्दल विचार करायचा असतो तेव्हा आपण भविष्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. इथे एक दिलेला आहे त्यांनी करिअर. सेकंड इज स्टडी अँड वर्क हार्ड टू अचीव ड्रीम्स, म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला हार्ड वर्क आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज ट्राय टू गेट गुड जॉब, म्हणजे आपण जीवनामध्ये चांगल्या
जॉबच्या संधी ज्या आहेत त्या शोधणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इन्व्हेस्ट द मनी फॉर युअर पेरेंट्स अँड युअर सेल्फ. म्हणजे भविष्यासाठी आपण भविष्याच्या तरतुदीसाठी पैसा जो आहे तो आपल्या आईवडिलांसाठी, पेरेंट्ससाठी आणि स्वतःसाठी इन्व्हेस्ट करणं, नियोजन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्लॅन युअर टुमॉरो बाय completing the table given below. म्हणजे हा जो टेबल दिलेला आहे तो तुम्हाला उद्याच्या भविष्यासंदर्भात तुम्हाला कोणते प्लॅन करायचे आहेत? एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन, फंक्शन ॲट युअर होम. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला अभ्यासाला सामोरं जावं लागतं, एक्झामिनेशनला सामोरं जावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला कोणता प्लॅन करणं गरजेचं आहे? कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात, त्या फंक्शनसाठी आपल्याला प्लॅन करणं गरजेचं असतं. फंक्शन ॲट युअर होम, घरी जे वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतात दैनंदिन जीवनामध्ये, त्याचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे उद्यासाठी. एक्झामिनेशन, विद्यार्थी मित्र, एक्झामिनेशन हा जीवनातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये जर आपल्याला आपल्या जीवनाबद्दल प्लॅन करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? समजा 12वीचा अभ्यास आहे, तर या 12वीच्या अभ्यासासाठी आपल्याला कोणता प्लॅन करणं गरजेचं आहे? स्टडी युअर नोट्स अँड टेक्स्ट बुक. म्हणजे आपल्याला प्लॅनिंग करणं उद्यासाठी काय गरजेचं आहे की आपण आपला अभ्यास केला पाहिजे, नोट्सचा, त्याचबरोबर टेक्स्ट बुकचा, रेफरन्स बुकचा. आणि ह्या सर्व अभ्यास झाल्यानंतर आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. दॅट्स वाय when you plan your tomorrow about the examination, that you remind, study your notes and textbook, a reference book and revision. Look, turn on a college function. When we have to take any function in college will give a different types of duty, preparing a list of duties. म्हणजे आपल्याला कॉलेजमध्ये जे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, वेगवेगळ्या पुण्यतिथ्या असतात, पारितोषिक वितरण असतं, त्यावेळेस आपल्याला कॉलेजमध्ये फंक्शन आयोजित करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या ड्युटीज ज्या आहेत त्याची लिस्ट करणं गरजेचं आहे. प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज, म्हणजे आपल्याला काय काम करायचं आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. डेलिगेटिंग ड्युटीज टू पीपल्स, म्हणजे आपल्याला कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांची ड्युटीज काय आहे त्यानुसार त्यांना आपल्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. प्रिपेअरिंग द स्क्रिप्ट विथ को होस्ट, म्हणजे कॉलेजमध्ये समजा एखादा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला अरेंज करण्यासाठी दिलेला आहे, तर आपल्याला त्या होस्टचं स्वागत करण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे याची लिस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर फंक्शन ॲट युअर होम, घरामध्ये जेव्हा आपल्याला एखादा कार्यक्रम अरेंज करायचा असतो त्यावेळी आपल्याला सुरुवातीला क्लिनिंग द हाऊस, आपण घर जे आहे ते स्वच्छ केलं पाहिजे. सेंडिंग इन्व्हाइट्स टू द गेस्ट, म्हणजे आपल्याला आपले नातेवाईक आहेत जे गेस्ट आहेत त्यांना इन्व्हाइट जे आहे, कोणता कार्यक्रम आहे, किती तारखेला आहे ते आपल्याला इन्व्हाइट करणं गरजेचं आहे त्यांना. सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे पाहुणे घरी आल्यानंतर आपण त्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण उद्याच्या प्लॅनिंगसाठी प्लॅन युअर टुमॉरो, म्हणजे एक्झामिनेशनचा जीवनामध्ये प्लॅन करावा लागतो, कॉलेज फंक्शनचा प्लॅन करावा लागतो, घरी जेव्हा एखादा प्रोग्राम असतो त्यावेळेस आपल्याला प्लॅन करावा लागतो. स्टुडंट, बिफोर स्टार्टिंग द पोयम हॅव यू अर्न युअर टुमॉरो, म्हणजे टुमॉरो म्हणजे उद्या आपण उद्याच्या संदर्भात जीवनातील वेगवेगळे प्लॅन जे आहेत त्या प्लॅनच्या संदर्भात आपल्याला कोणत्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे या अर्थाची कविता जी आहे, किंवा हॅव यू अर्न युअर टुमॉरो. हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे काय? हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही जीवनाच्या संदर्भात, उद्याच्या संदर्भात तुम्हाला जीवन जगत असताना तुम्ही आयुष्याच्या वळणावर काही कमवलेलं आहे का, या पद्धतीची
प्रश्न जो आहे तो कवी आपल्याला विचारतो. अबाउट द ऑथर, या कवितेचे कवी आहेत एडगर गेस्ट. 1881 to 1959, was born in England and was brought to the United States. When he was 10 years old, he began his writing career in 1895 at the age of 14. एडगर गेस्ट यांचा जन्म 1881 साली झाला आणि मृत्यू 1959 रोजी झालेला आहे. ते इंग्लंडमध्ये जन्मलेले आहेत आणि त्यानंतर 10 वर्षाचे असताना ते युनायटेड स्टेट्समध्ये त्यांना जावं लागलं आणि त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी 1895 साली त्यांनी त्यांचं रायटिंग करिअर जे आहे, लिखाणाचं करिअर जे आहे त्याला सुरुवात केलेली आहे. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. गेस्ट इज एन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. गेस्ट जे आहेत त्यांना पीपल्स पोएट म्हणून ओळखलं जातं त्यांच्या लिखाणाच्या स्टाईल मुळे. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर. गेस्ट हे अमेरिकन रायटर होते आणि ते न्यूजपेपर आणि मॅगझिन मध्ये त्यांचं रायटिंग जे आहे ते प्रसिद्ध होतं. दिस इज अन inspirational poem. In this poem, the speaker is asking the reader whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's action and deed carefully and plan accordingly for a better future. This poem is an inspirational म्हणजे काय, प्रेरणादायी motivational poem आहे. In this poem, the speaker is asking the reader whether they have done anything to improve the life of another human being or not. कवी आपल्याला प्रश्न विचारतायत की तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा एखाद्या मानवजातीचं कल्याण व्हावं किंवा भलं व्हावं यासाठी काही केलेलं आहे की नाही, काही सुरुवात केलेली आहे की नाही. इट इज अप टू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं भविष्य असणार आहे का उद्या, नाही, असं कवी आपल्याला विचारतो. Therefore, one should consider one's action and deed carefully and plan accordingly for a better future. म्हणजे भविष्यासाठी आपल्याला प्लॅन करणं गरजेचं आहे. Look turn on a poem, How You Earn Your Tomorrow. In this poem, there are 4 stanzas, 1, 2, 3, 4. These four stanzas have considered many questions to the reader. म्हणजे या 4 stanzas मध्ये कवीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न जे आहेत ती विचारलेली आहेत. In stanza number 1, first I will read stanza number 1. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its tolling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? या 4ही ओळीमध्ये किंवा या स्टांझामध्ये कवीने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. Is anybody happier because you passed his way? You, here is you. You म्हणजे काय, तू उद्देशून म्हटलेला आहे. तू हे वाचकाला उद्देशून म्हटलेलं आहे आणि ही म्हणजे काय, तो किंवा ती. आपल्याला आपल्या प्रवासात भेटणाऱ्या अनेक प्रकारचे व्यक्ती असतात. त्या व्यक्तीच्या संदर्भात कवी आपल्याला म्हणतो की इज एनीबडी हॅपियर बिकॉज ऑफ यू पास्ड हिज वेज. पास्ट म्हणजे काय, आपण जगामध्ये वावरत असताना किंवा जात असताना आपल्याला अनेक प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते भेटत असतात आणि अशा प्रकारचे व्यक्ती जेव्हा तुमच्या जवळून जात असतात, तुमच्या बोलण्यानं किंवा
तुम्हाला भेटून तुमच्यामुळं आज कुणाला आनंद झाला आहे का, असं कवी आपल्याला विचारतात. दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा कृतीमुळे कृतज्ञ होऊन एखाद्याने तुमची आठवण काढली असेल का? या पद्धतीचे प्रश्न जे आहे ते आपल्याला कवी जे आहेत ते आपल्याला विचारतात. Second stanza. Did you give a cheerful greeting to the friends who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? जे कवी आपल्याला विचारतात, तुमच्याकडे संकोच करीत किंवा मदतीच्या अपेक्षेने आलेल्या एखाद्या मित्राचे तुम्ही आनंदाने स्वागत केलेले आहे का? की त्याला काही हवे आहे हे लक्षात न आल्याचे नाटक करीत फक्त एक ओझरता हॅलो करून आपल्या वाटेने तुम्ही गर्दीत निघून गेलात? आज तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणाने आणि बेपर्वाईने वागलात, की तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखरच कृतज्ञ आहे? या पद्धतीचा कवी जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारतात. Stanza number 3. Can you say tonight, in parting with the days that slipping past, that you help a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man who hopes were fading now with courage look ahead? In this stanza, कवी पुढे म्हणतो की आज दिवसभर आपल्याला एखाद्या मनुष्याला मदत केली असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का? आपल्या व्यस्त जीवनात किंवा व्यग्र आयुष्यामध्ये अनेक मदतीची गरज आहे हे लक्षात येऊन सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी कित्येकदा आपल्याकडे संयम नसतो किंवा स्वतःहून आपल्याला मदत करण्याची कोणालाही इच्छा नसते आणि आपण कोणाला मदत करायलाही जात नाही. पण आपण अशा मदतीची लहानशा मदतीमुळे किंवा तुमच्या एखाद्या शब्दामुळे एखादी अनोळखी व्यक्ती आज खुश झाली आहे का? किंवा एखाद्या निराश होऊ लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा जागृत करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढला आहे का? अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते कवी आपल्याला विचारतो. त्यानंतर लास्ट स्टांजा आहे. Did you waste the day or lost it? Was it well or sorely spent? Did you live a trial of kindness or a scare of disconnect? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? In last stanza, शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सर्वांना विचारतात की आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलात की कमावलात? आपण जीवनामध्ये डिड यू वेस्ट युअर डे और लॉस इट? आज दिवसभरामध्ये आपण कोणतं चांगलं कार्य केलेलं आहे की आलेला दिवस आपण वाया घालवलेला आहे, वेस्ट केलेला आहे? वॉज इट वेल और सोअरली स्पेंट? आणि आपण कशा पद्धतीनं गमावलेला आहेत किंवा चांगल्या प्रकारे व्यतीत केला की आज काही विशेष केलेच नाही, असं कवी आपल्याला विचारतात. Did you live a trial of kindness or a scare of disconnect? जे आज तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवलेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करून त्यांचे मन उदास केलेले आहे? आपण अनेक वेळेस असं करतो की आपल्या एखाद्या मदतीची गरज असते, परंतु आपण तसं न करता आपण त्याचा अपमान करतो, असं आपल्याकडनं होत असतं. मग कवी विचारतो, तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर आज हसू फुलवलेलं आहे, त्याला प्रेमाने वागलेला आहात की त्याची जाणून बुजून त्याचा अपमान केलेला आहे? As you close your eyes in slumber, do you think that God would say,
म्हणजे कवी आपल्याला विचारतात की झोपायला जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की आजचा दिवस जो आहे तो आपण कशा प्रकारे व्यतीत केलेला आहे किंवा आज कशा प्रकारे घालवलेला आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये कवी म्हणतो, हॅव यू अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. कवी शेवटच्या ओळीमध्ये म्हणतो की झोपायला जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारता आला पाहिजे की आजचा दिवस आपण कसा घालवलेला आहे आणि उद्याचा दिवस पाहण्यासाठी देव तुम्हाला भेट देईल असे तुम्हाला वाटते का. म्हणजेच ह्या कवितेमधून कवीने आपल्याला मोटिवेट केलेला आहे किंवा जीवनासंदर्भातील उद्याचा दिवस जो आहे तो आपण कसा घालवायला पाहिजे किंवा हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे उद्याच्या संदर्भामध्ये आपण जे काही चांगलं काम केलेलं आहे, ज्या कामामुळं लोक आपले नाव घेतील उद्यासाठी, असं काही कार्य केलेलं आहे की आपण लोकांना दुखवण्याचं काम, त्याचा अपमान करण्याचं काम केलेलं आहे, असं कवी आपल्याला या कवितेमध्ये विचारतो. And in this way, this poem is very inspirational and motivational poem, and this poem in address you to reader and refer to him the strange. In the beginning of the poem, the ask whether anybody is happier because of you. Have you earned your tomorrow by Edgar Guest present a number of questions. He hopes that everyone does what they can to bring hope and courage to those who feel hopeless. म्हणजे कवी आपल्याला याच्यातनं एक आशावाद देतात की जे दिशाहीन झालेले आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये दिशा राहिलेली नाही किंवा जे निराश आहेत, अशा व्यक्तींना आपण आनंदाने आणि प्रेमाने दोन शब्द सांगून त्यांना जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवण्याचं काम जे आहे ते आपण करू शकतो का, अशा पद्धतीचं मोटिवेशन जे आहे, इन्स्पिरेशन जे आहे, या कवितेतून आपल्याला शिकायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये अनेक नवीन शब्द आलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे टॉलिंग टाइम. टॉलिंग टाइम मीन्स टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे काही कार्य करतो कष्टाचे, ते कष्टाचे कार्य करण्यात घालवलेला वेळ. आणि चार्लिश, चार्लिश म्हणजे रूढ किंवा उद्धट. हॉडी, हॉडी म्हणजे हॅलो, हाऊ आर यू. अनौपचारिकपणे मैत्रीचे अभिवादन करणे, म्हणजे इच्छा नसताना बळच आपण एखाद्याला म्हणतो हॅलो, हाऊ आर यू, म्हणजे आपली त्याच्याशी बोलण्याची किंवा औपचारिकपणे आपण अभिवादन त्याला करत असतो. थ्रॉंग, थ्रॉंग म्हणजे काय, गर्दी किंवा जमाव. क्राऊड, लार्ज नंबर. नेक्स्ट सॉरली, सॉरली म्हणजे युजलेसली, निरुपयोगी किंवा व्यर्थ, म्हणजे आपलं आयुष्य जे आहे व्यर्थ किंवा निरुपयोगी न घालवणे. नंतर या कवितेमध्ये राईम स्कीम आहे किंवा यमक रचना जी आहे ती आहे ए ए बी बी. लुक ॲट हिअर. या पहिल्या स्टांजामध्ये राईम स्कीम जे आहे ए ए बी बी. ही राईम स्कीम आपण कशी ओळखतो की शेवटचा हा जो शब्द आहे, या शब्दाचा उच्चार जेव्हा सारखा येतो वे अँड टुडे, त्यावेळेस याला आपण एक लेटर देतो, तो म्हणजे ए ए. नेक्स्ट थ्रू यू, थ्रू अँड यू या दोन शब्दांचा उच्चार येथे सारखा येतो, म्हणून याला काय दिलेलं आहे बी बी. म्हणजेच या way today, through you. Next stanza, the rhyme scheme is CCAA. म्हणजेच इथे बघा along, throng, इथं उच्चार जो आहे तो वेगळा आहे. throng
अलॉंग, मग याला आपण काय लेटर दिलेला आहे, से. वे टुडे, वे टुडे याला आपण ए लेटर दिलेलं होतं, म्हणून याची इथे काय दिलेलं आहे, पण ए आणि ए याचा उच्चार जो आहे सारखा आहे, म्हणून याची राईम स्कीम झालेली आहे CCAA. Stanza number 3, the rhyme scheme is DDEE. Stanza number 4, rhyme scheme is FFAA. The figure of speech म्हणजे भाषेचे अलंकार. या कवितेमध्ये आपल्याला जे भाषा आहे ती अलंकारिक दृष्ट्या कशी वापरलेली आहे ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये भाषेचे अलंकार जे आहेत ते ॲलिटरेशन अँड इंट्रॉगेशन. ॲलिटरेशन म्हणजे काय की एकाच ओळीमध्ये जेव्हा वाक्यामध्ये पहिलं लेटर जे आहे शब्दामध्ये ते सारखं असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲलिटरेशन. Stanza number 1, this figure of speech alliteration. Stanza number 2, the figure of speech alliteration. Here is the word. In first stanza, the word start with a same, that is called a figure of speech alliteration. म्हणजे जेव्हा एखाद्या स्टांजा मध्ये शब्दांची सुरुवात सारख्या लेटरने होते तेव्हा त्याला आपण म्हणतो फिगर ऑफ स्पीच ॲलिटरेशन. सेकंड स्टांजा मध्ये आहे बघा इथे, यस, सेल्फिश अँड सिंपल. यस आणि यस या दोन लेटरचा उच्चार जो आहे ह्या ओळीमध्ये आलेला आहे, म्हणून फिगर ऑफ स्पीच आलेली आहे ॲलिटरेशन. त्याचबरोबर ह्या प्रत्येक स्टांजामध्ये वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणून हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे इंट्रॉगेशन. म्हणजे या कवितेमध्ये दोन फिगर ऑफ स्पीच आहेत, ॲलिटरेशन अँड इंट्रॉगेशन. याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक स्टांजामध्ये फिगर ऑफ स्पीच जे आहे ते शोधणं गरजेचं आहे. राईम स्कीम इज AABB, CCAA, DDEE, FFAA. Figure of speech is alliteration and interrogation. And in this way, today we take the information about a very beautiful and motivational poem, Have You Earned Your Tomorrow. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कवितेतून जीवनासंदर्भात आपल्याला इतरांना मदत करणं आणि आपल्या मदतीमुळे एखाद्याचं आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये बदल होणं याच्यासारखी आनंदाची आणि कृतज्ञतेची कोणतीच गोष्ट नाही, हे कवीने आपल्याला या कवितेतून सांगितलेलं आहे. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.